नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसर अभ्यासची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न असणार आहेत. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे मराठी, गणित, इंग्रजी या विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू शैक्षणिक वर्षाच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला 30 गुणांसाठी पहिला प्रश्न हा विचारला जाईल 3 गुणांसाठी. खालील उतारा वाचा. एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची आहेत. 4 पर्याय असतील, त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक गावामध्ये काय असते? ग्रामपंचायत. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या किती असावी लागते? 500 पेक्षा जास्त. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ग्रामपंचायत किती होत्या? 21,636. पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते? पेरू गोड आहे, जीभ. सूर्यफूल पिवळे आहे, डोळे. टॉवेल खरखरीत आहे, त्वचा. त्यानंतर साखळी पूर्ण करा. कापूस, कापड उद्योग, कापड. फळ, फळ प्रक्रिया, जाम, जेली. लोखंड, मोटार उद्योग, लोह खनिज. या पद्धतीने अचूक शब्द टाकायचा आहे आणि साखळी पूर्ण करायची. पुढचं बघा, एका शब्दात उत्तर लिहा. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात ते चंद्रकला. दुसरं, जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी घुबड. तिसरं, या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो, पौर्णिमा. पुढचा प्रश्न 5वा, मी कोणते लिहा 4 गुणांसाठी. 1. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो, डॉक्टर. 2. मी देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर असतो, सैनिक. 3. मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते, नर्स. 4. मी निळे कपडे घालतो, आग लागली की ती विझवतो, अग्निशामक दलाचा कर्मचारी. त्यानंतर प्रश्न 6वा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. पहिलं, स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे. स्वयंपाक लवकर होतो, वेळेची बचत होते. स्वच्छता ठेवली नाही तर काय होतं? आपण आजारी पडू, दुर्गंधी पसरेल. प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टीची मदत होते? आहार आणि व्यायाम. नियमानुसार खेळण्याचे फायदे, त्यामुळे खेळातील कौशल्य वाढीस लागतं. त्यानंतर 7वा प्रश्न 3 गुणांसाठी. हाताचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या अवयवांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. बघा, दंड, कोपर, मनगट, तळवा आणि बोटे. पुढचं, शाळेची स्वच्छता कशी राखाल? दररोज शाळेत लवकर येऊ, पटांगणावरील पालापाचोळा उचलू, वर्गखोल्या झाडून कचरा डब्यात भरू, हातपाय धुवून प्रार्थनेला जाऊ. या पद्धतीने शाळेची स्वच्छता आपण राखू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची परिसर अभ्यास संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.